आहे जगदीश आणि त्याला साथ मिळेल ती प्रथमेश बेलछेडा. दोन मातब्बर असे खेळाडू, विस्फोटक असे खेळाडू, परंतु निश्चितच समोर चॅलेंज देखील तेवढंच चांगल्या प्रकारचं पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो यावी संकेत कदम. संकेत की सतीश, माफ करा, सतीश कदम. बेलछेडा आहे ना. जगदीश जाधव आणि प्रथमेश बेलचेडा ही जोडी खेळपट्टीवरती सज्ज झाली. अर्थातच नक्ष 11 संघासाठी दोन्ही संघांना करो या मरो अर्थातच नॉकआउट स्टेज असणार आहे. लक्षात ठेवा नेक्स्ट मॅच सनी वॉरियर्स आणि दादा 11. आपली प्लेइंग 11 ची लिस्ट आपण घेऊन यायची टॉस आधी. पहिला चेंडू खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतो. ड्राईव्ह केलं जाते कव्हरच्या दिशेने. जगदीशच्या माध्यमातून ऑफ द मार्क होतोय पहिल्या चेंडूवरती. धावसंख्येचा श्री गणेश होताना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूपासून धावफलकावरती धावा लागवल्या जात आहेत. अकाउंट इथे ओपन होईल नक्ष 11 संघाचं. दोन्ही मातब्बर असे फलंदाज आहे. दोघांकडे अनुभव चांगला आहे. या मैदानाच्या खेळपट्टीची जाणीव देखील आहे. प्रथमेश बेलछेडा अनेक व्यावसायिक संघांतून देखील आपण खेळताना पाहिलंय. बाकी उन लोग किसी मांगने डायरेक्ट नहीं बोले, मेरे को बोलने का. त्या सिंगलने धावसंख्या पुढे सरसवताना आपल्याला पाहायला जाऊन पोहोचेल ती यावी 8. या धावसंख्येवरती 8 रन्स ऑन दी बोर्ड. प्रथमेशने सुरुवात इथे मात्र जरूर षटकाराने केली. आठ धावा धावफलकावरती लागल्या जातात. खूप चांगला फटका यावी घेण्याचा प्रयत्न जरूर झाला कव्हरच्या दिशेने. तितकं टायमिंग चांगल्या प्रकारचं पाहायला मिळत नाहीये, परंतु जरूर आपण पाहतो या ठिकाणी एक धाव अर्जित केली जाईल. स्ट्राईक इथे रोटेट वारंवार केली जाते. निश्चितच एक चांगलं चिन्ह, एक चांगली रणनीती, प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा एक मानस आपण पाहतोय. नक्कीच आपण कालच्या सत्रात देखील पाहिलं. सकाळच्या सत्रात मोठमोठी धावसंख्या मैदानामध्ये जरूर बनवल्या गेली आहे. ती चेस होताना देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. त्याचमुळे काय होईना प्रत्येक कॅप्टन, प्रत्येक संघनायक नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकार करत असतो, कारण की चेसेबल ग्राउंड आहे. त्यामुळे निश्चितच सेकंड इनिंगमध्ये समोर असलेला धावफलक स्कोर कार्ड बघून त्या हिशोबाने आपली इनिंग पेस केली जाऊ शकते. आपल्या इनिंगला नक्कीच सजवलं जाऊ शकतं. यावेळी लोअर फोल्डर चेंडूला कन्वर्ट केलंय कव्हर ड्राईव्ह मध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. केवळ एकच धाव या चेंडूवरती प्राप्त होईल आणि एका धावे निश्चितच धावफलक जाईल तो यावी 10, माफ करा 11 या धावसंख्येवरती. 11 रन्स ऑन दी बोर्ड आफ्टर 1 ओव्हर. सतीश कदम यांचं हे षटक बरंचसं इकॉनॉमिकल राहिलं असं म्हणावं लागेल. एक षटकार नक्कीच गोलंदाजाला तेवढं कुशंद हवंच अशा प्रकारच्या मैदानामध्ये ज्या ठिकाणी खेळ नक्कीच सीमारेषा बरीचशी नजीक आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी 11 धावा, 10 धावा, 12 धावांचा षटक एक ॲव्हरेज षटक जरूर आपण म्हणू शकू. खूप चांगल्या प्रकारची सुरुवात सतीश यांच्या माध्यमातून जरूर करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला जर पाहायचं झालं तर नक्ष 11 संघासाठी 11 धावा खूप चांगल्या प्रकारच्या धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आणि त्याबरोबर जमेची बाजू कोणत्याही गडी या षटकामध्ये त्यांनी गमावला नाहीये. अर्ली ब्रेक थ्रू जे अत्यंत महत्त्वाचे असतात ते अर्ली ब्रेक थ्रू देण्यापासून जरूर वंचित ठेवलंय समोरच्या संघाला. आणि दोन्ही संघांसाठी एक महत्त्वपूर्ण जरूर सामना असणार आहे, कारण नॉकआउट स्टेज असेल मित्रांनो. विजय संघ जाईल तो सुपर 6 मध्ये, तर पराभूत संघाचा प्रवास या स्पर्धेदरम्यानचा आपल्याला समाप्त होताना पाहायला मिळेल. डे मॅच आपण पाहतोय. डे दिवस रात्र असणारी ही स्पर्धा. मागे अंपायरला तुम्हाला घ्या, बाकी कोण देऊ ना. बाकी घेऊन जाऊ. के बाद में सर दिखने में अच्छे
तर राकेशवरती पहिल्याच चेंडूवरती प्रहार. दुसरा चेंडू मात्र खूप चांगला कमबॅक राकेशच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. खोलवर टप्प्याचा यॉर्कर पाहायला मिळाला. बॉलच बॅक ड्राईव्ह देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि आपल्याच फॉलो थ्रूवरती राकेशने खूप चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड देखील केलेलं पाहिलं. सुरुवात इथे मात्र राकेशच्या माध्यमातून खराब जरूर झाली असते, परंतु कमबॅकचा जरूर इथे चान्स असणार आहे किंवा राकेश कशा प्रकारे कमबॅक करतो या ठिकाणी. सुरुवात तर जगदीशने नक्कीच चांगली षटकाची केलेली आहे. आकुटबाचा चेंडू यावेळी पुल करण्याचा प्रयत्न. चेंडूने उंची गाठली आहे पण तो डिस्टन्स गाठू शकलेला नाही. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आणि निश्चितच यावी जगदीशची इनिंग येईल इथे संपुष्टात. ही येईल 22 यार्ड स्पोर्ट्स विकेट आणि पहिल्या विकेटचं पतन होताना. त्या दरम्यान अमोलजी पाठक यांचे आम्ही विशेष आभारी असणार आहोत. आमच्या संपूर्ण आयोजन समितीच्या सर्वच सदस्यांना इथे एनर्जी ड्रिंकचा सुविधा त्यांच्या माध्यमातून जरूर करण्यात आली आहे. निश्चितच मित्रांनो पाहतोय दिवसचा रखरखत्या उन्हात आपण सर्वच जण हे सामने स्पर्धा भरवतोय, परंतु या संपूर्ण रखरखत्या उन्हानंतर रजनीचा देखील कालावधी आपण पाहत असतो. या स्पर्धेसाठी डे नाईट असणारी ही टुर्नामेंट आणि त्यासाठी आवश्यक असणार आहे ती म्हणजे एनर्जी. प्रत्येक आमच्या आयोजन समितीच्या घटकामध्ये असणारी सदस्यामध्ये ती एनर्जी लागणार आहे आणि त्यासाठीच एनर्जी ड्रिंक इथे प्रोव्हाइड करण्यात आली आहे. सुविधा याची नक्कीच करण्यात आली आहे मनोजी पाठक सर यांच्या माध्यमातून आणि विशेष आभारी असो आम्ही मनोजी पाठक यांचे. या दरम्यान षटक क्रमांक दुसरं इथे प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय सुचित इथे यावेळी बॅटिंग मार्कवरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला तर नक्कीच जगदीश सारख्या एका चांगल्या फलंदाजाचे विकेट प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळाला. तो गोलंदाज यावेळी राकेश. षटकारानंतर मात्र चांगलं कमबॅक डॉट बॉल त्यानंतर विकेट प्राप्त करताना राकेश यावेळी षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना पुढील चेंडू घेऊन राईट मोद विकेट. यावेळी चांगला फटका येतोय प्रथमेश बेलचेडाच्या बॅटमधून. हा येईल एक सिक्सर सुप्रीमो षटकार. मिड विकेट झोन यावेळी निवडला गेला, टार्गेट केलं गेलं आणि या झोन मध्ये एक मोठा फटका येत असताना प्रथमेश बेलचेडाच्या बॅटमधून अप्रतिम फटका यावेळी पाहायला मिळाला. हलकासा रडार मध्ये दिला गेलेला चेंडू होता. हाफ वॉली चेंडूला यावेळी मात्र कन्वर्ट केलं गेलं षटकारामध्ये. आणि खऱ्या अर्थाने मित्रांनो हेच क्रिकेट आहे जे बेसिक सूत्र. खराब चेंडू जेव्हा मिळेल त्या चेंडूचा उपयोग तितका चांगल्या प्रकारे करता येणं हे खऱ्या अर्थाने बॅट्समनचं काम असतं आणि तेच करताना प्रथमेश. यावेळी मात्र आकुटाबाचा चेंडू पॉईंटच्या दिशेने अप्रतिम झेल. वॉट अ कॅच. सुरेख ब्युटिफुल कॅच आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा टेक मात्र अत्यंत महत्वाचा ठरतोय आणि येते 22 यार्ड स्पोर्ट्स विकेट. विकेट नंबर 2 प्रथमेश बेलचेडा बॅक टू द पवेलियन. 6 रन आउट हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि माझ्यामध्ये सकाळपासून मी पाहतोय रोशन तिसरा तर चौथा फलंदाज असा आहे जो षटकारानंतर दुसऱ्या चेंडूवरती लगेच बाद होताना आपल्याला पाहायला मिळालाय. मित्रांनो 6 रन आउट हे समीकरण मी वारंवार म्हणतोय. खऱ्या अर्थाने 6 रन आउट या नावाचा एक रॉक बँड ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज गोलंदाज ब्रेटली याचा भाऊ शेनली याच्या माध्यमातून चालवला जातो जो जगप्रसिद्ध देखील आहे. त्यामुळे 6 रन आउट हे त्याच प्रकारचे समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 गडी बाद झालेत मित्रांनो. 2 विकेट्स प्राप्त केल्यानंतर यावेळी मात्र चौथा फलंदाज खेळपट्टीवरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. अवधूत त्या ठिकाणी सज्ज होईल. सुचित आणि अवधूत हे दोन्ही फलंदाज ज्यांनी मात्र आतापर्यंत कोणताही चेंडू फेस केलेला नाहीये. तर नो ओपनिंग पेअर जेव्हा मैदानामध्ये उतरते तेव्हा मात्र आपल्याला अनेक वेळा हे दृश्य पाहायला मिळतात. दोन्ही खेळाडूंच्या समोर 0 चेंडू आणि 0 धावा लिहिलेल्या असतात, परंतु यावेळी मैदानामध्ये आपण पाहतोय मिडल ओव्हर्समध्ये सेकंड ओव्हरमध्ये हे दोन्ही नवीन फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवरती आलेले. एकही चेंडू दोघांनी फेस केलेला नाहीये. 1 brings 2 2 गडी कन्झिक्युटिव्ह पिरियडमध्ये ते बाद होताना आपण पाहतोय. एक पार्टनरशिप जी ब्रेक केली त्यानंतर दुसऱ्या पार्टनरशिपसाठी फक्त केवळ 6 धावा जोडल्या गेल्यात. आता मात्र नक्कीच यावेळी पार्टनरशिपची गरज असेल नक्ष 11 संघासाठी, परंतु यावेळी कॉन्फिडन्स पहा काय आहे. राकेशची गोलंदाजीमध्ये असलेली रिदम पहा, ज्या प्रकारचा रिलीज पाहायला मिळतोय, कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती केलेली गोलंदाजी पूर्णतः इथे मात्र जखडून ठेवलं फलंदाज अवधूतला देखील. पहिल्या चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न होता परंतु त्यात देखील तो पूर्णतः बीट होताना पाहायला मिळाला. डॉट बॉलने या षटकाची सांगता केली जाते. 2 षटकांचा खेळ मित्रांनो समाप्त होईल. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 23. 2 गडी बाद 23. तर पांडेजी निश्चितच तुम्हाला नक्कीच मी प्रश्न विचारेन. 2 षटकांचा खेळ ज्या प्रकारचा आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाला काय वाटतंय खेळाकडे बघून कशा प्रकारचं आपण वर्णन कराल. ज्या प्रकारे राकेशने 2 कन्झिक्युटिव्ह विकेट घेऊन एक थोडीशी का होईना नक्ष 11 संघाच्या धावसंख्येच्या गतीवर रोख लगावण्याचा प्रयत्न केलाय.
येस ओमकार, सकाळपासून हा तिसरा सामना चालू आहे आणि पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये आपण पाहिलं की खूप मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये पहिले बॅटिंग करत असताना संघाला या ठिकाणी यश मिळालं. 18-90 90-95 धावा देखील आपण बघितले. त्या अनुषंगाने आपण पाहायला गेलो तर 2 षटकांमध्ये 23 धावा थोडी असे कमी आहेत, परंतु क्रिकेट जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे केव्हाही गेअर चेंज होऊ शकतात. अजून इट्स टू अर्ली टू से एनिथिंग. निश्चितच पांडे सर, अगदी उत्तम आणि परफेक्ट वर्णन आपण केलंय की निश्चितच 6 षटकांच्या सामने आपण पाहतोय कालपासून, ज्या ठिकाणी 90 ते 95 धावा देखील चेस होत आहेत या मैदानामध्ये. त्यामुळे निश्चितच एक मोठं टार्गेट सेट करण्याचा मानस असेल, परंतु त्यासाठी आवश्यक असेल ती यावी पार्टनरशिप होणं, की जेणेकरून एक पार्टनरशिप बिल्ड झाल्यानंतर सेट फलंदाज अंतिम क्षणांमध्ये अंतिम ओव्हर्समध्ये मात्र नक्कीच गोलंदाजांना टार्गेट करू शकतात आणि मोठे फटके खेळणं तितकंच कठीण नाहीये या मैदानामध्ये. यावेळी कव्हरच्या दिशेने एक चांगला प्रहार पाहायला मिळतोय. 1 बाउंस चेंडूला कलेक्ट केले जात आहे स्वीप कव्हर दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहतोय धावफलक जाईल तो यावी 25-25 धावसंख्येवरती. सतीश यांच्याकडे चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. वैयक्तिक दुसरं व संघासाठी तिसरं एक महत्वाचा गोलंदाज आणि त्यांचा स्पेल देखील तेवढाच महत्वाचा राहील अन्ना 11 संघासाठी. यावेळी चांगला कव्हर ड्राईव्ह इथे पेश केला जातोय. गॅप भेदून काढला जाईल. चेंडू जाईल दणदण करत सीमा पार. येतोय हा स्ट्रायकर स्पोर्ट्स चौकार. शिदज आज चौकार येत असताना आणि अशा प्रकारची जर पार्टनरशिप बिल्ड करायची असेल तर एकेरी दुहेरी धावांबरोबर जेव्हा खराब चेंडू मिळतील त्यांना प्लेसमेंटच्या माध्यमातून चौकारामध्ये कन्वर्ट करावा लागेल, षटकारामध्ये कन्वर्ट करावा लागेल. हेच क्रिकेटचं बेसिक सूत्र आहे. एखादी पार्टनरशिप एखादी इनिंग जर कॅरी करायची असेल तर नक्कीच चांगल्या चेंडूंवरती धाव घेण्याचा प्रयत्न कमीत कमी हा व्हायलाच पाहिजे आणि खराब चेंडूंचा समाचार घेणं आणि याच प्रकारचं दृश्य मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. बॅटिंग मार्कवरती सुचित पुन्हा एकदा सज्ज होईल. खूप चांगला चेंडू यावी इनर स्विंग पाहायला मिळतोय. बॅटची इनर एज घेत चेंडू जाईल यावी लॉंग स्टॉप रिजन मध्ये. सीमा पार जाताना आपल्याला पाहायला मिळतोय अजून एक स्ट्रायकर स्पोर्ट्स हा चौकार येताना सुचितच्या बॅट मधून. निश्चितच यावी गोलंदाजाची कुठल्याही प्रकारची चूक पाहायला मिळाली नाहीये. चांगला चेंडू होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा आतल्या बाजूने वळण घेताना देखील पाहायला मिळाला. त्याचमुळे बॅटची इनर एज घेतली गेली, परंतु यष्टीरक्षकाकडून काहीशी चूक आपल्याला पाहायला मिळाली. परिणाम लॉंग स्टॉप रिजन मध्ये येणारा हा चौकार. धावा कशा आहेत तितक्याशा महत्वाच्या नसणार आहेत आणि धावा धावफलकावरती लगावणं हे खूप महत्वाचं आणि इम्पॉर्टंट राहील ते नक्ष 11 संघासाठी. 2 विकेट्स प्राप्त केल्यानंतर यावेळी मात्र कव्हरच्या दिशेने हा लॉफ्ट केला जातो चेंडूला. 1 बाउंस चेंडू इथे मात्र नक्कीच चांगला प्रयत्न इथे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पॉइंट रिजन मधून चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत असताना खूप चांगल्या प्रकारे हा प्रयत्न पाहायला मिळतो. आपल्या संघासाठी कमीत कमी ते 3 धावा जरूर वाचवण्याचा प्रयत्न केला, त्यात सक्सेसफुल होताना तद्वर एकेरी धाव इथे अर्जित केली जाईल. कव्हरच्या दिशेने चांगल्या प्रकारे लॉफ्ट केलेला फटका पाहायला मिळाला. एक धाव एका धावेने धावफलक जाईल तो यावी 34-34. निश्चितच जर 34 आकडा म्हटलं की आठवण होते यावेळी अप्रतिम फटका. अजून एक चौकार येताना पाहायला मिळेल. स्ट्रायकर स्पोर्ट्सचा आज चौकार क्रमांक 3 या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाईल ते यावी 38 धावा. तर 3 षटकांचा खेळ मित्रांनो समाप्त होतोय. 38 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. खूप चांगल्या प्रकारे या षटकाचा उपयोग करण्यात आला. कॅपिटलाइज केला. कोणताही मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये, परंतु ज्या प्रकारे चेंडू आले त्याचा उपयोग हा प्लेसमेंटच्या माध्यमातून चौकार प्राप्त करण्यात जरूर केला गेला. एक स्मार्ट बॅटिंग म्हणावी लागेल, क्लेवर बॅटिंग इथे पाहायला मिळते. मित्रांनो मी नुकताच उल्लेख केला 34 या आकड्याचा, कारण की 34 आकडा हा पाहायला मिळतो. भारताचे लिटिल मास्टर सर सुनील गावस्कर यांच्या टेस्ट सेंचुरीची संख्या आहे ती 34 आणि नुकतंच त्यांच्या टेस्ट डेब्यूला तब्बल 50 वर्ष देखील कंप्लीट झाली. आणि काल आपण पाहिलं निश्चितच रोड सेफ्टी टुर्नामेंट जी सध्या होते रायपूर येथे, त्यामध्ये नक्कीच इंडिया लेजंडच्या माध्यमातून साईन केलेले अनेक लेजंडने साईन केलेले एक टी शर्ट भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर यांच्या माध्यमातून त्यांना सुपूर्द करण्यात आली त्यांच्या या उपलब्धीसाठी. टेस्ट डेब्यू नंतर तब्बल 50 वर्षांची त्यांची कारकीर्द पाहायला मिळते. यावेळी अप्रतिम फटका. व्हॉट अ स्ट्रोक, स्टँडर्ड डिलिव्हर, दॅट्स अ ब्युटिफुल स्ट्रोक बाय दी सुचितच्या माध्यमातून येताना पाहायला मिळाला. सुरेख फटका. आजच्या दिवसातील सर्वाधिक सुरेख फटक्यांपैकी एक फटका पाहायला मिळतो. मित्रांनो खऱ्या अर्थाने हा फटका सुरेख यासाठी आहे आणि हा हाफ वॉली नव्हता, ऑन द राईज खेळलेला फटका होता. आणि ऑन द राईज फटके खेळणं मित्रांनो बरंचसं कठीण असतं. टाइम करणं हे फटके बरेचसे कठीण असतात आणि या 6 धावांसाठी देतोय हा सिक्सर सुप्रीमो षटकार. या 6 धावांच्या मध्ये त्याने धावफलक 44. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आम्ही कॉल करतोय सनी वॉरियर शेवडी आणि दादा 11.
दोन्ही संघांचे संघनायक आपण तयारीत राहायचं आहे. प्लेइंग 11च्या लिस्ट सहित आपण तयारीत राहायचं आहे. आणि टॉस द्यायचं मिड इनिंग मध्ये सनी वॉरियर्स शिवडी विरुद्ध दादा 11. यावेळी मात्र बॅटची आउटसाइड एज घेतली जाते. चेंडू ट्रॅव्हल होईल थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. जो थर्ड मॅन क्षेत्र आपण पाहतोय बराचसा फाईन त्या क्षेत्ररक्षकाला ठेवलाय आणि क्लोज कीपिंग फरदीन काझीच्या माध्यमातून जरूर केली जाते. परिणाम आपण पाहतोय एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल. एका धावेने स्ट्राईक इथे रोटेट होईल. धावफलक जाईल तो यावी 45 या धावसंख्येवरती. खूप चांगला चेंडू अप्रतिम चेंडू खोलवर टप्प्याचा हा ब्रह्मास्त्र बाहेर काढला गेला जो एक्झिक्यूट केला गेला अप्रतिमरित्या. रिदम खूप चांगल्या प्रकारचा आणि निश्चितच मित्रांनो यॉर्कर टाकण्यासाठी सर्वाधिक एफर्ट्स घ्यावे लागत असतात कोणत्याही गोलंदाज झाला आणि तो एफर्ट्स घेताना सक्सेसफुल देखील होतोय. गोलंदाज यावेळी आपल्याला पाहायला मिळतो राकेश स्वतःचं वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय. पहिल्या षटकानंतर बराचसा चांगल्या प्रकारचा रिदम त्याला जरूर प्राप्त झालाय. एक चांगल्या चेंडूवरती जेव्हा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो परंतु निश्चितच जर तदनंतर देखील गोलंदाजाला प्रयत्न करावे लागतात. वारंवार आपण चांगले चेंडू हाताळायचे. यावेळी चांगला फटका येतोय. टायमिंग प्रॉपर चेंडू जाईल तो यावी मिड विकेट झोन मध्ये. हा येतोय 6चा सुप्रीमो षटकार. यावेळी मात्र लेंथ मध्ये काहीशी गडबड झाली. निश्चितच करी रोडचा वंडर बॉय म्हणून ज्याला ओळखलं जातं तो या ठिकाणी सुचित अवधूत प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय. हा षटकार खेचत असताना अवधूतच्या बॅटमधून आतापर्यंत तब्बल 11 धावा कुठल्या जात आहेत. आतापर्यंत त्याने 5 चेंडू फेस केलेत आणि खूप चांगल्या प्रकारचं टायमिंग आपल्याला पाहायला मिळतोय. फुटवर्क खूप चांगल्या प्रकारचं आणि निश्चितच बॉडी बॅलन्स हा अत्यंत महत्वाचा असतो मित्रांनो कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये बॅट्समनसाठी. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू अंतिम क्षणी बॅटचा फेस ओपन करतायत. पॉइंट रिजन मध्ये चेंडूला प्लेस केला जात आहे. एक धाव इथे अर्जित केली जाईल. स्मार्ट क्रिकेट इथे आपल्याला पाहू शकतो. एक षटकार आल्यानंतर मात्र चांगल्या चेंडूवरती एक धाव घेण्याचा इथे मानस पाहायला मिळाला. हलकासा जो रूम प्राप्त झाला होता त्यामुळेच काय आपण पाहतोय अंतिम क्षणी कट करण्यात या चेंडूला यशस्वी ठरतायत. एका धावेच्या माध्यमातून धावफलक 52 धावा 52 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. अप्रतिम फटका यावेळी फ्रंट फूट वरून येतोय. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह चेंडू सरा निघून जातोय. सुप्रीमो 6चा षटकार. यावेळी मात्र कौतुक झालंच पाहिजे ते फलंदाज सुचितचं. निश्चितच सुचित या का नक्कीच याच खेळपट्टीवरती ज्याने मात्र आपले क्रिकेटचे धडे रंगवले गिरवले आणि त्याच खेळपट्टीवरती याच मैदानात आता मात्र नक्कीच आपला बॅटिंगचा असणारा दमखम आपल्याकडे असलेला टॅलेंट दाखवून देत असताना या षटकारासहित आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ मित्रांनो समाप्त होईल. धावसंख्या धावफलकावरती 4 षटकांच्या अखेरीस 28. विनंती असेल फरदीन काझी अँड कंपनी मीटिंग टीम मीटिंग आपण जास्त कॉल करू नका. आपल्याकडे टाइम नाहीये. 25 मिनिटांचा केवळ अवधी असणार आहे ज्यामध्ये आपल्याला 6 षटकं कंप्लीट करायची आहेत. नोंद घ्या. सुचित एका बाजूने नक्कीच खूप चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय. 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. निश्चितच आपण पाहतोय तब्बल 22 धावा त्याच्या बॅटमधून येत असताना तर निश्चितच मित्रांनो एक लक्षात घ्या खूप चांगला प्रयत्न आयोजन समितीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक आगळी वेगळी संकल्पना ती संकल्पना यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि सर्वच्या सर्व सामने आपण पाहतोय आतापर्यंत 6 षटकांचे कंप्लीट करण्यात आपण यशस्वी झालोय आणि उर्वरित जे सर्व सामने असणार आहेत ते देखील आपल्याला 6 षटकांचे कंप्लीट करायचे आहेत. त्यामुळे निश्चितच आपल्या सर्वच खेळाडूंचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. आपण सर्वांनी कॉपरेट करायचं आहे आयोजन समितीला जेणेकरून अंतिम सामन्यापर्यंत सर्वच्या सर्व सामने आपल्याला 6 षटकांचे खेळवता येतील. मुंबईतील पहिली टुर्नामेंट अशा प्रकारची असेल. गेल्या बऱ्याचशा दिवसांमध्ये आपण पाहतोय अंतिम 17 मध्ये नक्कीच सामन्यातील षटकांची कमतरता आपल्याला पाहायला मिळत असते. षटकं कपात केली जातात परंतु यावी खूप चांगला प्रयत्न आयोजन समितीच्या माध्यमातून. शुभमला यावी गोलंदाजी मार्कवरती आमंत्रित केलंय. शेवटचे 2 षटकं असणार आहेत. स्लॉगिंग ओव्हर्स असतील डेथ ओव्हर्स असणार आहेत. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी राहते. यावेळी मात्र बॅटची आउटसाइड जरूर घेतली जाते. बराचसा लांबून लपेटण्याचा प्रयत्न होता. या चेंडूला ऑन साइडच्या दिशेने लॉंग ऑनच्या डोक्यावरून घेण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळी बॅटच्या पट्ट्यात पूर्ण चेंडू येत नाहीये. कुठेतरी बॅटच्या टोईनला चेंडू ब्रश होऊन आपण पाहतोय बिहाइंड द विकेट चेंडू जात असताना ज्या ठिकाणी मिळेल ती केवळ 1 धाव. एका धावेच्या माध्यमातून आपण बांधणार धावफलक जाईल तो यावी 59 59 या धावसंख्येवरती. एक चांगली धावसंख्येची गती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 11 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे या इनिंग मध्ये या डावामध्ये. त्यामुळे निश्चितच मोठी धावसंख्या जरूर इथे गाठली जाऊ शकते. कशा प्रकारे अप्रोच राहतो. एक चांगली पार्टनरशिप देखील आतापर्यंत बिल्ड झाली आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. गोलंदाजी मार्क करून पुन्हा एकदा गोलंदाज शुभम.
यावेळी मात्र नक्कीच आउटसाइड ऑफ स्टंपचा मारा करण्याचा प्रयत्न, बराचसा बाहेरची ही लाईन आपण पाहतोय. पंचांनी मात्र दंडित केलं गोलंदाजाला. यावेळी मात्र नक्कीच पंचांचा इशारा येतोय, इट इज अ व्हाईट बॉल. स्टाफ आलाय, कंपल्सरी मास्क घालायचे आहे, अन्यथा कारवाई करण्यात येईल. डीएनसी स्टाफ आलाय, बोलो. मित्रांनो एक लक्षात घ्या, यावेळी अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी येतोय हा 6 सुप्रीमो षटकार. मित्रांनो एक लक्षात घ्या, सर्वच प्रेक्षकांना आमची विनंती आहे, आपल्याला ज्या अटी आणि नियम आम्ही घातलेले आहेत प्रत्येकाने मास्क विअर करणं घालणं बंधनकारक असेल. आणि या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आलेले आहेत जे विशेष आपल्यावरती नजर ठेवण्यासाठी, आणि ज्यांनी मास्क घातलेले नाहीये त्यांच्यावर दंडात्मक कारवाई ही केली जाणार आहे. त्या दरम्यान आपण पाहतोय बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी अधिकारी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. तांबे साहेब आणि त्याच्यासोबत दळवी साहेब देखील आपल्या सोबत जोडले गेले आहेत. मी दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक असं स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2021. सर्वच प्रेक्षकांना आमची पुन्हा एकदा नम्र विनंती असेल, आपल्या सर्वांना मास्क घालणं परिधान करणे अनिवार्य असणार आहे. त्याचसोबत शारीरिक अंतर आपल्याला पाळायचं आहे, जेणेकरून आपण या संपूर्ण अप्रतिम फटका यावेळी पाहायला मिळतो. पुन्हा एकदा खराब चेंडू, त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे पाहायला मिळतोय. या 6 धावांसहित धावफलक जाईल तो यावेळी मात्र 73 धावांवरती. तर निश्चितच प्रेक्षक हो, तुमच्यासाठीच असणारी ही खमंग मेजवानी पर्वणी असणार आहे काल आणि आज या 2 दिवसांमध्ये. निश्चितच आपल्या विभागातील मातब्बर खेळाडूंचा खेळ खेळण्याची पाहण्याची संधी, आणि नक्कीच ही संधी आपल्याला मिळाली आहे. परंतु नक्कीच आपल्याला विनंती देखील असणार आहे, आपण सर्वच कोविडचे नियम पाळायचे आहेत, जेणेकरून या महामारी विरुद्ध आपण योग्यरित्या लढू शकू. ज्या ठिकाणी फ्रंटियर वॉरियर्स आपण पाहतोय, आपले पोलीस बांधव असतील, प्रशासनातील अनेक कर्मचारी अधिकारी वर्ग असेल, त्याचबरोबर आरोग्य खात्यातील देखील अनेक कर्मचारी असणार आहेत. यावेळी मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे, चेंडू हवेत बराचसा वेळ आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले जरूर होते. फरदीन काझी, प्रयत्न खूप चांगला झाला परंतु अंतिम क्षणी आज झेल सुटला जातोय. तद्वर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय दुहेरी धावा या अर्जित जरूर केल्या जात आहेत, आणि या 2 धावांच्या मदतीने आपण पाहणार आहोत धावफलक जात होतो यावी 76 या धावसंख्येवरती 76. एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणी जरूर इथे बिल्ड झाली आहे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. दोन्ही फलंदाज एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे कॉम्प्लिमेंट करतायत. कोणत्याही एका फलंदाजावरती इथे प्रेशर आलेला नाहीये धावसंख्येच्या गतीचा, आणि त्याचमुळे काय होणार ही पार्टनरशिप चांगल्या प्रकारे बहरली गेली आहे. आणि अंतिम ओव्हर्समध्ये डेथ ओव्हर्समध्ये ज्या प्रकारचे हल्ले इथे अपेक्षित आहेत ते चढवण्यासाठी निश्चितच या दोघांनी एक चांगला प्लॅटफॉर्म इथे रेडी केलेला आहे, सेट केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्या दरम्यान पारितोषिक येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अप्रतिम फटका या सुचितच्या बॅट मधून येतोय, आणि सुचित माफ कर अवधूतच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. हा येतोय 6 सुप्रीमो षटकार, आणि या दरम्यान मित्रांनो एक पारितोषिक आलंय. दिलीपजी कदम साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतो इथे पारितोषिक लगावण्यात आलंय सुचित साठी. प्रत्येक षटकारासाठी त्याला मात्र 500 रुपयांचं पारितोषिक असेल इथे दिलीपजी कदम साहेबांकडून. त्या दरम्यान षटक क्रमांक मित्रांनो 5वा इथे समाप्त होईल. 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते तब्बल 82 धावा, आणि खूप चांगल्या प्रकारची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली जी बिल्ड झाली होती. पहिले 2 क्विक विकेट्स गेल्यानंतर ज्याची आवश्यकता होती ती पार्टनरशिप इथे बिल्ड होताना पाहायला मिळते. आणि तर या स्पर्धेच्या माध्यमातून आज आपल्या व्यासपीठावर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सन्माननीय पदाधिकारी तांबे साहेब आणि दळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपल्या या संपूर्ण क्रिकेट परिवाराच्या वतीने आपल्या आयोजन समितीच्या वतीने सन्माननीय तांबे साहेब आणि दळवी साहेब यांना या स्पर्धेची आठवण म्हणून एक छोटंसं सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. तर सर्वप्रथम दळवी साहेबांना
आयोजन समितीचे प्रमुख शिवाजी भाऊ दरेकर यांच्या शुभ हस्ते आपण एक स्पर्धेची ओळख म्हणून एक छोटंसं सन्मान चिन्ह या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. त्याचबरोबर तांबे साहेबांना सुद्धा या ठिकाणी एक छोटंसं सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतोय. तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा व या आयोजन समितीचा मान राखावा. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलात, आमच्या आयोजन समितीला एक चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले लाख लाख धन्यवाद. असेच सहकारी आमच्या आयोजन समितीला वर्षानुवर्ष लाभत राहो हीच आम्ही आई जगदंबे चरणी प्रार्थना करीत आहोत. थँक्यू रोशन. तर धावफलकावरती धावा लागवल्या जातात तब्बल तर 88. नक्कीच ओमकार, थोडासा वेळ आपल्याकडून पुन्हा एकदा जरूर घेईन. मैदानामध्ये उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांना आम्ही वारंवार कालपासून विनंती करत आलेलो आहोत की आपण मैदानामध्ये सामने बघायला आलेले असताना आपण सर्वांनी मास्कचा वापर करणं गरजेचं आहे. आपल्याला अनिवार्य असेल मास्कचा वापर करणं. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगचं सुद्धा आपण भान राखायचंय, आपण लक्षात घ्यायचंय. आपण मैदानामध्ये उपस्थित असताना एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवायचंय आणि चालू असलेल्या मॅचचा आपण आनंद घ्यायचा आहे. तर नक्कीच तांबे साहेब, दळवी साहेब, आपलं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून आणि वळतोय चालू असलेल्या मॅचकडे. कॉमेंट्री बॉक्स माझा सहकारी समालोचक मित्र ओमकार पाटील, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद. थँक्यू रोशन. तर यावेळी मात्र नक्कीच मैदानामध्ये येतोय स्ट्रायकर स्पोर्ट्स चौकार. यावेळी मात्र पाहायला मिळतोय अवधूतच्या बॅटमधून येणारा चौकार आणि निश्चितच ज्या प्रकारे इथे पारितोषिक लागवण्यात आलं होतं दिलीपजी कदम साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक जरूर लागू झालंय ते सूचित याच्यासाठी, त्याच्या या षटकारासाठी. तर नक्कीच दिलीपजी कदम यांच्याकडून लागवलेल्या पारितोषिकाचा मानकरी जरूर ठरलाय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 93 धावा. यावेळी मात्र अप्रतिम फटका, वॉट अ स्ट्रोक, इनसाइड आउट स्ट्रोक पाहायला मिळतोय. नो बॉलचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून आणि या नो बॉल वरती येतोय तो हा एक लाजवाब सिक्सर सुप्रीमो षटकार. आणि या षटकारासहित इथे मात्र शतक कंप्लीट केलं जाईल, सेंचुरी कंप्लीट होते, ती म्हणजे नक्ष 11 या संघाची. आणि हा दुसरा संघ ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील जो शतकी खेळी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सेंचुरी संघाची ते कंप्लीट होताना पाहायला मिळते. प्रथमतः आपण पाहिलं होतं कालच्या दिवसात सनी वॉरियर्स शिवडी या संघाने तब्बल 131 धावा निर्धारित 6 षटकांमध्ये धावफलकावरती लगावल्या होत्या आणि आता मात्र आपण पाहतोय यावेळी नक्ष 11 हा संघ देखील 100 पार करताना आपल्याला पाहायला मिळतोय. फ्री हिटचा हा असणारा चेंडू आपण पाहतोय खूप चांगल्या प्रकारे हाताळला गेला. यावेळी मात्र मिसफील्ड पाहायला मिळते, फंबल होत आहे, परिणाम 2 धावा इथे सहजरित्या अर्जित केल्या जात आहेत. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. पहिली धाव इक्विक घेणं, खूप वेगाने घेणं किती महत्वाचं असतं आणि किती उपयुक्त ठरू शकतं हे मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळतं. हलकीशी स्पीड झाल्यानंतर मात्र निश्चितच त्याचा फायदा घेतला जाऊ शकतो. यावेळी कवच्या दिशेने ऑल ऑफ टेट फटका, प्रयत्न झाला परंतु यावेळी मात्र चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वीपिंग कव्हर बाउंड्री लाईन पार करत असताना हा येतो सिक्सर सुप्रीमो षटकार. शेवटच्या चेंडूवरती हा मात्र षटकाराने इनिंग फिनिश केली जाते, हा डाव फिनिश केला जातोय. या षटकारासहित धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती यावेळी 108 धावा. 108 धावा. 108 धावा धावफलकावरती लगावल्या आहेत. तर निश्चितच मित्रांनो आपल्याला मेगा स्क्रीन वरती पाहायला मिळत आहे सेकंड इनिंग मध्ये इथे टार्गेट असणार आहे अण्णा 11 संघासमोर. ते 36 शेड्यूल मध्ये तब्बल 109 धावांचं 109 धावांचं एक भलं मोठं टार्गेट असणार आहे. आणि निश्चितच कशा प्रकारे टार्गेटला चेस करत होते हे जरूर आपण पाहणार आहोत. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचं आहे सनी वॉरियर्स आणि दादा 11. दोन्ही संघांना विनंती असेल नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचं आहे, टॉस बॉक्स मध्ये. हॅलो हॅलो हॅलो. तर विनंती करतोय आपल्या व्यासपीठावर उपस्थित मान्यवर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे पदाधिकारी सन्माननीय तांबे साहेब आणि सन्माननीय दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या पुढील मॅचचा टॉस उडवून घेणार आहोत. आमचे कॅमेरामॅन्स आपल्याकडे वळतायत. नक्कीच पीटीसी लाईव्ह पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्ह या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला जगभराच्या पाठीवर पोहोचवण्याचं काम गेले 2 दिवस केलं जात आहे. तर हा टॉस या ठिकाणी उडवला जातोय, कॉइन स्पिन केला जातोय. सिक्सरचा हा कॉल होता. नाना, आपण टॉस जिंकलेला आहात. प्रथमेश पवार उर्फ नाना शिवडी विभागातील एक
नामांकित खेळाडू आहे आणि त्याचबरोबर अखंड टेनिस क्रिकेट विश्वाला लाभलेलं हे रत्न आहे आपल्या शिवडी विभागातलं. तर नाना, आपण नाणेफेकीचा कौल जिंकलायत या मॅचमध्ये. काल आपण एक मॅच जिंकलायत, एक मॅच हरलेला आहात. तर या मॅचमध्ये आपली काय स्ट्रॅटेजी असेल? क्षेत्ररक्षण करू. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय पुन्हा एकदा तुम्ही स्वीकारलाय. मागील दोन्ही मॅचमध्ये आपण टॉस जिंकल्यानंतर किंवा एका मॅचमध्ये टॉस तुम्ही हरलेला होता, त्यावेळेला तुम्हाला क्षेत्ररक्षण करण्याची संधी मिळाली. पहिल्या मॅचमध्ये 131 धावा आणि त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये तुम्हाला झालेला तो पराभव. त्या मॅचमधून काय नक्कीच शिकायला मिळालं आणि या मॅचमध्ये काय वेगळं पाहायला मिळेल तुमच्या संघाकडून? नक्कीच ही लास्ट मॅचला आम्ही मिस्टेक्स रिपीट करायचा प्रयत्न नाही करणार, कारण गेल्या लास्ट मॅच जी होती ती खूपच डिफिकल्ट होती, कारण नाईटमध्ये आमचे प्लेयर्स ॲडजस्ट करू शकले नाहीत. पण या मॅचला नक्कीच आम्ही चांगला प्रयत्न करू. तर नक्कीच तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा असतील या मॅचसाठी. दुसऱ्याकडे आपण बघतोय रमेश दादा. आपल्या मॅचमध्ये आपण मगाशी एक मॅच खेळलात, त्या मॅचमध्ये एक चांगली फलंदाजी तुमच्या संघाकडून झाली. तर या मॅचमध्ये प्रथम फलंदाजी करताना किती धावांचं लक्ष तुम्ही या ठिकाणी समोर ठेवण्याचा प्रयत्न कराल? नक्कीच आम्ही 110 ते 100 धावांचं टार्गेट ठेवू, कारण समोर नानासारखा बलड्डे असा फलंदाज आहे. आम्ही त्याच्या फलंदाजीचं नेहमीच कौतुक करत असतो आणि अशा फलंदाजाबरोबर आम्हाला या SVPL सारख्या स्पर्धेत खेळायला मिळते, ते आम्ही आमचं भाग्य समजतो. धन्यवाद दादा. तर हे होते दोन्ही संघाचे कर्णधार. त्याचबरोबर आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेचे पदाधिकारी तांबे साहेब आणि दळवी साहेब उपस्थित आहेत. तर साहेबांना मी विनंती करेन, सर आपण 2 शब्दात आपल्या उपस्थिती या विभागातील जनतेला आपण मार्गदर्शन करायचंय. माननीय व्यासपीठ आणि इथे जमलेले सर्व परीक्षक, आज ही सदर रविवार दिनांक रोजी इथे मॅच आयोजित केलेलं आहे. तरी सदर सगळ्या प्रेक्षकांनी मास्क घालावा आणि सोशल डिस्टन्सिंगचा योग्य त्या पद्धतीने पार पाडावं, हेच आमचं तुम्हाला एक विनम्र हे आहे. तर त्यासाठी सर्व प्रेक्षकांनी मास्क घालून सोशल डिस्टन्सिंगचा हीच नम्र विनंती. धन्यवाद तांबे साहेब, धन्यवाद दळवी साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलात, त्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद. आणि वळतोय पुन्हा एकदा चालू होणार या मॅचकडे. 109 धावांचं तब्बल लक्ष समोर असताना आपण बघणार आहोत एक नवीन इनिंग, नवीन डावाला सुरुवात करतोय. कॉमेंट्री बॉक्स मधून माझे सहकारी समालोचक ओमकार पाटील जुळतील आपल्यासोबत. ओव्हर टू यू ओमकार. धन्यवाद. थैंक यू रोशन. और इस प्रकार से अन्ना 11 के सामने एक माउंट एवरेस्ट का लक्ष्य है, 109 रन बनाने हैं उनको ये मैच जीतने के लिए. डू और डाई मैच है, करो या मरो की स्थिति. और जैसे कि इंटरव्यू में भी हमने पूछा था टॉस बॉक्स में, नवनाथ गाड़वे लक्ष्य 11 के कप्तान ने कहा था कि कम से कम 90-100 रन हम बनाएंगे, और उनका जो टारगेट था यहाँ पर उन्होंने कंप्लीट किया. तो ये बहुत ही बड़ा लक्ष्य होगा. पहली गेंद काफ़ी बढ़िया लाइन से यहाँ पर पिचिंग की गई थी, सिर्फ बल्ला चलाया था, लेकिन कोई बिना रन के डॉट बॉल से शुरुआत होती हुई. ओवर की दूसरी गेंद सतीश सामना करेंगे. सतीश के बल्ले से निकला हुआ ये, फरदीन के बल्ले से निकला हुआ ये बढ़िया सिक्सर. पांडेजी, आपला थोडासा वेळ मी जरूर घेणार आहे. या ठिकाणी 11 काळा चौकी या संघाचे जुने जाणते खेळाडू आज आपल्या व्यासपीठावर उपस्थित होत आहेत. या संपूर्ण क्रिकेट परिवाराच्या वतीने 11च्या आलेल्या या सर्व नामांकित खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. प्रमोददादा जाधव आणि महेशदादा भिंगारडे दोघांना आपल्याला विनंती करतोय, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय आणि चालू असलेल्या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. तर नक्कीच 90sच्या काळामध्ये जर आपण पुन्हा एकदा फ्लॅशबॅक मध्ये गेलो तर 11 काळा चौकी एक नामांकित संघ राहिलाय. आपल्या या काळा चौकी विभागाला बिलॉंग करणारे हे सर्व खेळाडू त्या संघात खेळताना आपण पाहिलेत आणि आज त्यांची उपस्थिती आमच्या आयोजन समितीला लाभते. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2021च्या या पहिल्या पर्वामध्ये 11च्या आलेल्या सर्व खेळाडूंचं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. प्रमोददादा जाधव, महेशदादा भिंगारडे, प्रमोदजी भिंगारडे आणि महेशदादा जाधव, नावामध्ये थोडीशी चूक होते. नक्कीच प्रमोददादा भिंगार, महेशदादा जाधव आणि त्याचबरोबर आलेली संपूर्ण 11ची टीम, विनोददादा साळवी, त्यांचंही या ठिकाणी स्वागत असेल.
एक नामांकित संघ राहिलाय AK11 काळा चौकी या नावानं आपण मोठमोठ्या स्पर्धा या संघा माध्यमातून खेळताना बघितलेले आहेत आणि त्यांचे हे सर्व आज मात्र जुने खेळाडू आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. तर झालेल्या सर्व खेळाडू मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांना घेऊन चालतोय चालू असलेल्या या मॅच कडे, जिथे आपण ऐकतोय एक शिवडी विभागातील गोड आवाज, अर्थातच माझे ज्येष्ठ समालोचक मित्र मनोज पांडे सर. थैंक यू रोशन. और जिस प्रकार की शुरुआत की यहाँ पर ज़रूरत थी अन्ना 11 को, वो शुरुआत यहाँ पर उनके टीम के कप्तान फरदीन काजी दिलाते हुए पिछले 5-6 सालों में ये युवा प्रतिभाशाली बल्लेबाज काफ़ी तेजी से उभर कर आया है और टेनिस क्रिकेट की दुनिया में ये एक ध्रुव तारा बन के चमक रहा है. और अन्ना 11 की कप्तानी इस समय फरदीन काजी के हाथों में, और ये मुकाबला जीतने के लिए फरदीन के बल्ले से बड़े रन बनना काफ़ी ज़रूरी है, क्योंकि 109 रनों का एक पहाड़ जैसा माउंट एवरेस्ट उनको चढ़ना है. तो ऐसे में फरदीन काजी के बल्ले से रन बनना जरूरी. काफ़ी अच्छी गेंद थी यहाँ पर, अच्छा कमबैक देखने को मिला गेंदबाज का. फरदीन ने हल्के से उसे थर्ड मैन की तरफ मोड़ दिया था, खोद कर निकाला था इस गेंद को. बढ़ता हुआ स्कोर इस समय जा पहुंचा है 15 रन. पहिले षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 15 धावा. एक मिनिट 15 झालेले आहेत. 1 सेकंड, थोडी कॉमेंट्री बंद होती. 1 सेकंड. ओके, चुकीची दुरुस्ती. 16 धावा झालेल्या आहेत. या ठिकाणी दोघांनीही लक्ष, ॲक्च्युली कॉमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी मान्यवर व्यक्तींचं स्वागत होत होतं, त्यावेळेला मला वाटतं की थोडंसं इथे तिथे झालं असेल. नो प्रॉब्लम, इट्स अ ह्यूमन एरर, यू कैन सॉर्ट आउट दिस. और पहले ओवर की समाप्ति के बाद, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 16 धावा. सतीश कदम एक अनुभवी बल्लेबाज हैं और सतीश कदम काफ़ी मेहनत करते हैं. बहुत ज़्यादा हम इनको प्रैक्टिस करते हुए देखते हैं और क्रिकेट का उतने ही अच्छे तरीके से ज्ञान है उनको, उतने ही दिमागदार क्रिकेटर माने जाते हैं. और संघर्ष करना होगा यहाँ पर इस मुकाबले को जीतने के लिए. और संघर्ष की राह पर जो भी चलता है वही दुनिया बदलता है. संघर्ष की राह पर जो चलता है वही दुनिया बदलता है. जिसने अंधेरे से जंग जीती हो, सूरज बनकर वही चमकता है. तो यहाँ पर सूरज बन के चमकने की जरूरत है. 109 रनों की एक बड़ा लक्ष्य उनके सामने. सतीश जो कि एक दिमागदार क्रिकेटर हैं, देख रहे हैं कि उनके कप्तान फरदीन काजी जो कि फॉर्म में दिखाई दे रहे हैं, 2 छक्के लगा चुके हैं. पहली गेंद पर, दूसरे ओवर की पहली गेंद पर जगदीश के दूसरे ओवर की पहली गेंद पर सिंगल रन लेके स्ट्राइक बदली किया. यहाँ पर फरदीन को स्ट्राइक दी है. अब फरदीन जरूर यहाँ पर कोशिश करेंगे कि शुरू से ही उन्होंने धावा बोल दिया है. पहले ओवर पे 2 छक्के लगा चुके हैं, अपने इरादे ही यहाँ पर जाहिर कर दिए हैं, अपने फॉर्म का भी परिचय दे चुके हैं. लेकिन 1-2 नहीं, ऐसे कम से कम 10-12 सिक्सर आना जरूरी है. और ये फरदीन लोअर फुल टॉस गेंद थी. लोअर फुल टॉस गेंद पर बड़ी अच्छी तरीके से गेंद की पिच तक पहुंचे और बढ़िया स्ट्रोक, सड़क पे कड़ा, बहुत ही बढ़िया स्ट्रोक फरदीन काजी के बल्ले से निकलता हुआ. ये षटकार नंबर 3 फरदीन काजी, सुप्रीमो षटकार. और इसी तरह की बल्लेबाजी की जरूरत है, क्योंकि बार बार मैं कह रहा हूं कि 109 रनों का टारगेट जब आप चेस कर रहे होते हैं तो शुरू से ही हल्ला बोलना काफी जरूरी. सोचने समझने का, स्ट्रैटेजी बनाने का कोई ज्यादा वक्त नहीं होता आपके पास. देखते ही देखते 6 ओवर निकल जाते हैं और फरदीन काजी उतने ही अच्छे फॉर्म का परिचय देते हुए. तसेच या ठिकाणी सन्माननीय शाखा प्रमुख श्री अनिल गावकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. शिवसेना शाखा क्रमांक 203 चे शाखा प्रमुख सन्माननीय श्री अनिल गावकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग मध्ये सन्माननीय श्री अनिल गावकर साहेबचं सहर्ष सोनेरी स्वागत असेल. तसेच शिवसेना शाखा क्रमांक 206 चे श्री नगरसेवक श्री सचिन भाऊ परवल यांचे सहकारी श्री सचिन गोडसे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सचिन गोडसे साहेब, तसेच
तसेच आमचे मित्र सागर, एक जुने जाणते क्रिकेटर सागर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. धन्यवाद सागर. हॅलो हॅलो, धन्यवाद पांडेजी. थोडासा वेळ आपला जरूर घेईन या ठिकाणी. ओके, उपस्थित मान्यवर आपण बघतोय शिवसेना शाखा क्रमांक 203 चे सन्माननीय कार्यसम्राट शाखा प्रमुख श्री अनिल गावकर साहेब आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. तर नक्कीच मोस्ट वेलकम, मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत असेल अनिल गावकर साहेब आपलं. त्याचबरोबर सन्माननीय जयसिंग भोसले साहेबांचं ठिकाणी आगमन होतंय. शिवसेना शाखा क्रमांक 205 चे सन्माननीय कार्यसम्राट शाखा प्रमुख आणि त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेचे प्रणेते, या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय जयसिंग भोसले साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नक्कीच मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल साहेब आपलं. त्याचबरोबर सचिनजी घोडसे, त्याचबरोबर आमचे सन्माननीय महेशजी विचारे, संपूर्ण आज आमची जय महाराष्ट्र सेवा मंडळाची टीम सुद्धा व्यासपीठावर उपस्थित होती. सागर निकम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. महाराष्ट्र पोलीस दलातील आमचे मित्र सन्माननीय सागर निकम सर, आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलात, त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. और बढ़ता हुआ स्कोर इस समय 25 रन. फरदीन काजी जो कि फॉर्म में दिखाई दे रहे हैं, खतरनाक साबित हो सकते थे. 3 सिक्सर लगाने के बाद चौथे सिक्सर के प्रयास में उन्होंने विकेट खोया. मिड विकेट की दिशा से ये अच्छा कैच, एक आसान सा कैच वहां पर देखने को मिला. रन अभी भी 25 रन, कुछ अलग करने की जरूरत. और ये बढ़िया गेंद थी, बल्लेबाज यहाँ पर मिड विकेट की दिशा से, क्योंकि बाहर जैसा लक्ष्य है, हर गेंद पर बड़ी हिट लगाने का प्रयास है और उस प्रयास में दूसरे विकेट का पतन होता हुआ अन्ना 11 अब इस समय अपने दोनों ही बल्लेबाज फरदीन काजी और दीपेश का विकेट का यहाँ पर पतन हो चुका है. हॅलो, धन्यवाद पांडेजी. काहीसा वेळ आपल्याकडून जरूर मागेन. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान, यथोचित सत्कार आपण या ठिकाणी करत आहोत. आपल्या पत्रिकेला मान देऊन आज आपल्या शिवसेना शाखा क्रमांक 203 चे सन्माननीय कार्यसम्राट शाखा प्रमुख श्री अनिल गावकर साहेब आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. तर आयोजन समितीच्या वतीने शिवाजीभाऊ दरेकर यांना मी विनंती करेन की आपण सन्माननीय अनिल गावकर साहेबांना मायेची उबदार शाल, आपल्या प्रेमाचं प्रतीक पुष्प, या स्पर्धेची आठवण म्हणून हे एक सन्मान चिन्हाची ट्रॉफी आपण सन्माननीय अनिल गावकर साहेबांना देऊन सन्मानित करतोय. खूप खूप धन्यवाद काका, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलात, या सर्व खेळाडूंना प्रोत्साहन दिलात, त्याबद्दल आपले आभारी आहोत. त्यानंतर विनीत कालिंगण, आपल्याला विनंती आहे आपण पुढे यायचंय. सन्माननीय शिवसेना शाखा क्रमांक 203 चे उपशाखा प्रमुख महेश भाऊ विचारे यांना सुद्धा या स्पर्धेची आठवण म्हणून एक छोटी चिन्हाची ट्रॉफी आपण त्यांना देऊन सन्मानित करतोय. आपलेही आभार असतील महेश भाऊ या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर सन्माननीय सचिन घोडसे साहेबांना सुद्धा या ठिकाणी एक छोटीशी स्मृती चिन्हाची ही सन्मान चिन्हाची ही ट्रॉफी सन्माननीय कार्यसम्राट नगरसेवक श्री सचिन भाऊ पडवळ यांचे सुविया सहाय्यक सन्माननीय सचिन घोडसे यांना सुद्धा राहुल दुबे हे एक छोटे सन्मान चिन्हाची ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करतील. नक्कीच राहुलजी आपलेही आभार, सचिनजी आपलेही आभार असतील. आणि त्याचबरोबर आज आपल्या व्यासपीठावर उपस्थित जय महाराष्ट्र सेवा मंडळाची संपूर्ण टीम आज आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहे. जय सेवा मंडळाच्या सर्व पदाधिकारी सभासदांना आम्ही विनंती करतोय, आपला सुद्धा हा यथोचित सन्मान, यथोचित सत्कार आम्ही या क्रिकेट परिवाराच्या वतीने अगदी चांगल्या पद्धतीची क्रिकेट स्पर्धा शिवडी विभागात ज्या संघाच्या वतीने राबवली जाते, जय महाराष्ट्र सेवा मंडळ
हा त्यांचा यथोचित सन्मान यथोचित सत्कार आपण या व्यासपीठावरून करतोय. राहुलजी दुबे यांच्या शुभ हस्ते, दिलीपजी येरुणकर, त्याचबरोबर नंदनदादा तळेकर, सागरजी निकम, वैभव तिकोने, उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार असतील. एक चांगली स्पर्धा या ठिकाणी अनुभवायला मिळते. तर नक्कीच उपस्थित मान्यवरांना घेऊन जाणार आहोत मैदानाच्या आतमध्ये चालू असलेल्या मॅचकडे, ज्या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मधून आपण आवाज ऐकत आहोत. सन्माननीय मनोज पांडे सर, ओव्हर टू यू. थैंक यू रोशन. और ये एक बार फिर से एक लगातार तीसरा विकेट गिरता हुआ. अन्ना 11 यहाँ पर स्ट्रगल करती हुई, एक के बाद एक विकेट का पतन होता हुआ. वर्दीन गाजी ने 3 सिक्सर जरूर लगाए थे. अच्छे सनी वॉरियर्स संघ आपल्याला विनंती, संदीप इंगळे आपण कृपया व्यासपीठावर यायचंय. सनी वॉरियर्स आपण कृपया व्यासपीठावर यायचंय. आपल्या एखादा खेळाडू सोबत घेऊन यायचंय. ओवर टू यू पांडे जी. थैंक यू. और इस समय सिर्फ 26 रन बने हैं और 3 विकेट का पतन हो चुका है. काफी मुश्किलों का सामना करना पड़ रहा है यहाँ पर अन्ना 11 को. इस डू और डाई मुकाबले में करो या मरो वाला ये मुकाबला है, जीतना जरूरी है इस क्रिकेट प्रतियोगिता में बने रहने के लिए. लेकिन और ये एक बार फिर से बढ़िया गेंद थी, रैपिड बॉल था ये, बिल्कुल ब्लॉक हॉल में ये गेंद की थी. बल्लेबाज सिद्धार्थ जरूर पांडेजी आपला थोडासा वेळ जरूर घेईन. या ठिकाणी उपस्थित मान्यवरांना आपल्या स्पर्धेची माहिती या ठिकाणी देऊशी वाटते, कारण प्रथमतच अशी ही स्पर्धा आपल्या विधानसभेमध्ये राबवली जाते. आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर अनिल गावकर सर आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले आहेत. या स्पर्धेचं एक विशेष महत्त्व आहे. या स्पर्धेमध्ये तब्बल 400 खेळाडूंचा नोंदणीचा समावेश होता. त्यापैकी 12 संघांमध्ये समानरित्या आपण 13 खेळाडू विभागून दिले गेलेले आहेत आणि त्यांचं लाईव्ह ऑक्शन या ठिकाणी आपल्या समाज मंदिर हॉलमध्ये काही दिवसांपूर्वी पार पडलं. आणि मला वाटतं मुंबईमध्ये पहिली अशी स्पर्धा आहे प्रीमियर लीगच्या माध्यमातून, ज्या स्पर्धेमध्ये खेळाडूंना कॅश प्राइज त्यांच्या ऑक्शनच्या माध्यमातून जी रक्कम त्यांच्यावर लावली गेली ती पूर्ण रक्कम खेळाडूंना या ठिकाणी दिली गेली आहे. आपण जर पाहिलात तर मोठमोठ्या स्पर्धांच्या माध्यमातून जी रक्कम असते ती खेळाडूंना न मिळता त्यांच्या टीमकडे जाते. परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून एक वेगळी बाब अशी आहे की या स्पर्धेमध्ये जी रक्कम ऑक्शनच्या माध्यमातून खेळाडूवर लगावली गेली ती संपूर्ण रक्कम खेळाडूला या ठिकाणी दिली जाते. अर्थातच खेळाडूंचा प्रोत्साहन वाढवण्याचा हा प्रयत्न आहे आणि हा प्रामाणिक प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होताना गेले 2 दिवस आपण पाहतोय. तर आपल्या व्यासपीठावर उपस्थित नक्कीच सन्माननीय मान्यवर शिवसेना शाखा क्रमांक 203 चे कार्यसम्राट शाखा प्रमुख अनिल गावकर साहेब, पुन्हा एकदा आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवरांचा आभार असतील. आणि वळतोय पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. मनोज पांडे सर आपण माइक्रोफोनचा ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद. थैंक यू. सिद्धार्थ उर्फ बना को यहाँ पर बड़े स्ट्रोक लगाने की जरूरत है, लेकिन सिंगल रन लेकर अपनी टीम का स्कोर दोनों बल्लेबाज आगे बढ़ा रहे हैं. लेकिन अब सिंगल रन लेकर काम नहीं चलेगा, क्योंकि 3 षटक झाले ना. या प्रकारे 3 षटक संपलेले आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती फक्त 29 धावा. यानंतर होणारा सामना. धन्यवाद. जय महाराष्ट्र सेवा मंडळ शिवडी विभागातील एक नामांकित मंडळ, अर्थातच ज्यांच्या माध्यमातून शिवडी विभागातील एक अग्रमानांकित क्रिकेट स्पर्धा राबवली जाते, त्या सर्व मित्रमंडळींचा समावेश आज आपल्या व्यासपीठावर त्यांचं आगमन झालं. तर नक्की जय महाराष्ट्र सेवा मंडळ आपलं मनपूर्वक करीत आहोत या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2021 पर्व पहिल्यामध्ये मनोज पांडे सर पुन्हा एकदा आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र सेवा मंडळ RS कंपाऊंडचे सर्व जुने जाणते खेळाडू या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपलं सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार. दिलीप येरुळकर साहेब आपलं देखील हार्दिक आभार असेल. और फिर से मैं आपको ले चलता हूं मैदान की ओर, जहां पर सिर्फ अभी तक 30 रन बने हैं. सतीश, अभी हाथ खोलने की जरूरत है, अभी नहीं तो कभी नहीं, अभी नहीं तो 2021 में नहीं. सतीश इस बात को समझते हैं और इस बात को समझते हुए
अच्छा प्रयास था वहां पर कवर बाउंड्री की तरफ से, सिक्सर रोकने का प्रयास जरूर किया था लेकिन सिक्सर नहीं रोक पाएंगे। बढ़ता हुआ स्कोर इस समय जा पहुंचेगा 36 रन। सतीश के बल्ले से निकला हुआ ये कवर बाउंड्री की तरफ खेला हुआ ये 6 रनों के लिए ये स्ट्रोक थोड़ा सा उम्मीद जरूर जगाएगा, लेकिन तर इसी तरह नक्कीच के पांडे थोडंसं इंटरप्शन करेन या ठिकाणी यानंतरची मॅच जी आपण बघणार आहोत सनी वॉरियर शिवडी संघाची मॅच आहे आणि ती मॅच बघण्यासाठी आज मात्र संदीपजी इंगळे या समर्थन देण्यासाठी संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे। अर्थातच शिवडी लक्ष्मी सार्वजनिक दीपोत्सव मंडळाचे संदीप इंगळे स्वतः कार्याध्यक्ष आहेत आणि त्यांची मॅच बघण्यासाठी आज मात्र या ठिकाणी शिवडीची श्री महालक्ष्मी सार्वजनिक दीपोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। तर सर्व पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतोय की आपण कृपया यायचंय। शैलेशजी भाटकर, प्रसादजी राणे, शिवाजी दरेकर आपण सुद्धा या मॅनेजमेंट टीम मध्ये आहात, तर आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा व्यासपीठावर यायचंय। उपस्थित सर्व पदाधिकारी सर्वांची या ठिकाणी नावं मी घेत नाही, परंतु सर्वांना मी विनंती करतोय की आपण कृपया सगळ्यांनी व्यासपीठावर यायचंय। उपस्थित शिवडीची श्री महालक्ष्मी सार्वजनिक दीपोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी प्लीज कम अप ऑन स्टेज। ओवर टू यू पांडे जी। थैंक यू। और एक सिक्सर एक चौका लगा है यहाँ पर अभी अभी सतीश ने थोड़ा सा उम्मीद जरूर जगाई है। ये काफी मुश्किल मुकाबला है लेकिन क्रिकेट यह एक भारी अनिश्चितताओं का खेल है। क्रिकेट में कब क्या होगा ये कुछ कहा नहीं जा सकता। कल के रात में हमने मुकाबले में भी देखा था कि एक तरफ श्रेयस पार्थ की टीम जहां पे ऐसा लग रहा था कि कोई उम्मीद नहीं, लेकिन उस समय वहां से वहां मैच निकाल कर लेके गए। अब यहां पर सतीश हाथ खोलते हुए, सतीश समय पर यहां पर ब्रेक गियर यहां पर चेंज करते हुए, एक सिक्सर उसके पीछे पीछे 2 चौके, स्कोर जाकर पहुंचेगा 44 रन। मंजिल काफी दूर है, चौके छक्के नहीं चौके छक्कों की बरसात करने की जरूरत है। एयर स्ट्राइक करनी है, हवाई फायर करना है, क्योंकि चौथा ओवर यहां पर प्रगति पर है। इसके बाद और 2 ओवर बाकी होंगे। 109 रनों का लक्ष्य है। इम्प्रोवाइज करना चाहते थे, स्विच हिट लगाने का प्रयत्न जरूर था, लेकिन बिंदी गेंद, हर बिंदी गेंद अब यहां से अन्ना 11 का प्रेशर जरूर बढ़ाएगी। धीरे धीरे इस मैच में लक्ष्य 11 अपना शिकंजा कसते हुए, सतीश बिल्कुल यहां पर किल्ला जरूर लड़ा रहे हैं, लेकिन इक्का दुक्का नहीं, लेकिन इस बार भी सिर्फ 1 रन से ही संतुष्ट रहना पड़ेगा। और इस प्रकार से ओव्हर की समाप्ती। 4 षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोचली होती 45 धावा। आता मात्र हा सामना जिंकण्याकरिता 12 चेंडूंमध्ये 64 धावांची गरज आहे। 12 बॉल्स टू गो, 64 रन्स टू विन। अतिशय 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 अवघड असं आव्हान। 12 चेंडूमध्ये 11 सतीश जो कि 11 गेंदों में 20 रन बना चुके हैं। अब 12 गेंदों में 64 रन्स टू विन। क्रिकेट यह भारी अनिश्चितताओं का गेम बार बार हम कहते हैं, लेकिन अब 12 गेंदों में 11 सिक्सर लगाना ये बहुत ही मुश्किल काम। 12 बॉल्स टू गो। सागर रेडेकर ऑफ स्टंप की ये बाहर गेंद थी, व्हाइट बॉल। 1 रन जरूर बढ़ेगा, लेकिन नक्श 11 इस मैच में नकेल कसती हुई अब सिर्फ ताबूत में आखिरी किल ठोकने की जरूरत है। अदरवाइज ये मैच नक्श 11 लगभग अपने झोली में डाल चुकी है। 11 गेंदों में 67 रनों की दरकार। अब यहां से 11 गेंदों पे 11 सिक्सर लगते हैं तो कहीं जाके स्कोर लेवल में आएगा, लेकिन ऐसा कर पाना माउंट एवरेस्ट पर 1 घंटे में चढ़ाई करने के बराबर।
और ये गेंद हवा में है, आसान सा कैच, आसान सा कैच यहाँ पर एंड करेंगे। अभी भी अन्ना 11 चाहेगी कि कम से कम रन पर यहाँ पर रोका जाए लक्ष्य 11 को, ताकि नेट रन रेट उनका जो आखिरी की 3 टीमें सेमीफाइनल में प्रवेश करेगी तो नंबर 1 टीम डायरेक्ट फाइनल में प्रवेश करेगी। और उस लिहाज से अब लक्ष्य 11 का प्रयत्न यही होगा कि भले ही मैच लगभग उनकी झोली में आ चुका है, एक फॉर्मेलिटी बाकी है, एक औपचारिकता बाकी है, लेकिन फिर भी ज्यादा रन ना बने, ये प्रयास तो जरूर करेंगे। नए बल्लेबाज गौरंग पाटेकर, लगभग एक औपचारिकता, एक फॉर्मेलिटी लेफ्ट इन दिस मैच, लेकिन यहाँ पर थोड़ी सी प्रैक्टिस करने की जरूरत है। लॉन्ग ऑन की दिशा से ये अच्छा स्ट्रोक, गौरव का ये बढ़िया स्ट्रोक लॉन्ग ऑन की दिशा से खेला हुआ। जब किसी अफसाने को अंजाम तक ले जाना ना हो मुमकिन, तो उसे खूबसूरत मोड़ देकर छोड़ देना ही अच्छा। तो यहाँ पर एक खूबसूरत मोड़ देने की कोशिश करेंगे। अब स्कोर पर किसी का ध्यान नहीं है, बस अब गेंदबाजी की प्रैक्टिस कर लो, बल्लेबाजी की प्रैक्टिस कर लो, नेट रन रेट अपना अपना सुधार लो, ताकि जो सुपर 6 में जो टीमें जाएंगी उनमें यदि नेट रन रेट की बात आती है तो आपकी टीम का स्थान ऊंचा रहे, यही प्रयास करेंगे। लगातार बैक टू बैक 2 गेंदों पर 2 सिक्सर, बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है 59 रन, 59 रन, 7 गेंदों में 50 रनों का लक्ष्य की जरूरत है। 7 बॉल्स टू गो, 50 रन टू विन, इम्पॉसिबल। बार बार मैं कहता हूं कि क्रिकेट भारी अनिश्चितता हुआ गेम है, क्रिकेट में कोई भविष्यवाणी नहीं हो सकती, लेकिन अब यहां से अब अन्ना 11 के लिए कोई मौका नहीं। षटक संपलेलं आहे, 5वं षटक संपलेलं आहे। 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 60 धावा, शेवटच्या षटक शिल्लक आहे। शेवटच्या षटकामध्ये हा सामना जिंकण्याकरिता 49 धावांची गरज आहे। चला त्वरा करा गाडवे सर, आपण जास्त वेळ नाही घ्यायचा टीम मीटिंग मध्ये। हा आपण देखील आता नवनाथ गाडवे सर हे स्वतः या टेनिस क्रिकेट विश्वामधील एक मातंबर नाव, एक नावाजलेला खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, भल्या भल्या टेनिस क्रिकेटच्या मोठमोठ्या सिद्धेश स्पर्धेमध्ये, कृपया स्टेजवर यायचं। सिद्धेश भोसले क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण नवनाथ गाडवेला पाहत आलोय। 20 ते 25 वर्षाचा लांबलचक अनुभव आहे त्याच्याकडे। आपल्या संघाचा तो कर्णधार आहे आणि शेवटच्या षटकामध्ये स्वतः गोलंदाजीसाठी उतरलाय। नवनाथ के पास ये प्रैक्टिस करने का अच्छा मौका है, क्योंकि आगे के मैचेस पांडे जी थोड़ा सा इंटरप्शन करें। यस मान्यवर अर्थातच शिवसेना कार्यसम्राट शाखा प्रमुख श्री गावकर साहेब आज आपल्या व्यासपीठावर उपस्थित राहिले, तर नक्कीच काका आपलं मनपूर्वक आभारी आहोत। आणि सिद्धेश भोसले आपण कुठे असाल तर कृपया आपण माईकशी संपर्क साधायचा आहे, स्टेजवर यायचं आहे। सिद्धेश भोसले उर्फ बच्चू, आपल्याला विनंती आहे आपण कृपया स्टेजवर यायचंय। दरम्यान मैदानामध्ये आगमन होत आहे शिवसेना कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय श्री अनिल कोकिळ साहेबांचं। मोस्ट वेलकम, सुस्वागतम सर, आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत असेल शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2021 पर्व पहिल्यामध्ये। सन्माननीय कार्यसम्राट नगरसेवक अनिल कोकिळ साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना
चालू माईक चेक. नवीन फलंदाज सागर आणि एक चांगला फटका या ठिकाणी कव्हरच्या दिशेने टोलवला आहे आणि यावरती 6 धावा मिळतील. या 6 धावांचं कट्टच धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 73. गौरंग याचा चांगला हा फटका होता ऑफसाईड कव्हरच्या दिशेने आणि पुन्हा एकदा एक चांगलाच डीप मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दिशेने तटवलेला हा अजून एक षटकार सुप्रीमो सिक्सर षटकार या ठिकाणी पाहायला भेटलं. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती पण पुन्हा चांगला प्रहार. लगातार 3 चेंडूवरती 3 षटकार. जब किसी अफसाने को अंजाम तक ले जाना ना हो मुमकिन तो उसे खूबसूरत मोड़ देकर छोड़ देना ही अच्छा. गौरंग ने यहाँ पर 3 गेंदों पर 3 सिक्सर लगाए और एक अच्छे नोट पर इस मैच को एंड किया. थैंक यू रोशन. रोशन प्लीज मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला द्यायचा आहे. धन्यवाद पांडेजी. तर नक्कीच व्यासपीठावर आगमन होत आहे आपल्या विभागाचे कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यपर सेवा नगरसेवक सन्माननीय श्री अनिल कोकिळ साहेबांचं मी पुन्हा एकदा शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2021 पहिल्या पर्वामध्ये मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहे. झालेल्या सामन्यामध्ये 14 चेंडूमध्ये 45 धावा कुटणारा अवधूत याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येत आहे. त्याच्या संघाने 108 धावा केल्या आणि त्या 108 धावांमध्ये मौलाचा वाटा होता तो म्हणजे अवधूतचा. अवघ्या 14 चेंडूमध्ये 45 धावांची खेळी केली. स्टेजवर जायचं आहे अवधूत. येस नक्कीच करी रोड विभागातील एक